आत्तापर्यंत आपण 6 महिन्याच्या वरील बाळाला नाचणीसत्व कसं बनवायचं हे पाहिलं. त्यानंतर होममेड सेरेलॅक कसं बनवायचं हे पाहिलं. आज आपण पाहणार आहोत 7 महिन्याच्या वरील बाळासाठी डाळ खिचडी कशी बनवायची. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. नमस्कार, मी शीतल आणि शीतल्स किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण करणार आहोत 7 ते 8 महिन्याच्या वरील बाळासाठी डाळ खिचडी कशी बनवायची. प्रथम आपण डाळ आणि तांदळाचं मेजरमेंट, त्याचप्रकारे डाळ आणि तांदूळ कोणती वापरायची हे आपण पाहणार आहोत. आता इथे मी इंद्रायणी तांदूळ घेतलेले आहेत. शक्यतो इंद्रायणी तांदळाचा वापर करा, जेणेकरून तो भात आहे तो मऊसूद बनतो आणि मिक्सरला वगैरे लावण्याची गरज आपल्याला वाटत नाही, किंवा आपण असंच हाताने मॅश करून सुद्धा बाळाला भरवू शकतो. त्याचबरोबर डाळ खिचडीसाठी मी इथे मूग डाळ घेतलेली आहे आणि मसूर डाळ घेतलेली आहे. इथे मी पोह्याच्या चमच्याचं माप तुम्हाला सांगते. इथे मी इंद्रायणी तांदूळ समजा 2 चमचे पोह्याचे घेतलेले आहेत, तर 1 चमचा मी मूग डाळ घेतलेली आहे आणि 1 चमचा मसूर डाळ घेतलेली आहे. आता इथे आपण फोडणीसाठी बघूयात. तर इथे मी 4-5 कढीपत्त्याची पानं घेतलेली आहे. त्याचबरोबर 2 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. त्यानंतर इथे बारीक चिरलेला टोमॅटो घेतलेला आहे. इथे मी मोठा टोमॅटो आहे, त्यामुळे त्याच्यातला चतकोरच टोमॅटो घेतलेला आहे. त्याचबरोबर इथे मी अगदीच छोट्या आकाराचा कांदा इथे बारीक चिरून घेतलेला आहे. त्यानंतर इथे मी लाल भोपळा घेतलेला आहे. त्याचबरोबर इथे मी बारीक चिरून घेतलेलं हे गाजर आहे. त्यानंतर इथे मी 10 ते 12 मटारचे दाणे घेतलेले आहेत. त्याचबरोबर ही जी डाळ खिचडी आहे ती माझ्या 9 महिन्याच्या बाळासाठी मी करते आहे. इथे समजा तुमचं बाळ अगदीच 7 महिन्याचं असेल किंवा 9 महिन्यांपेक्षाही जास्त असेल, तर तुम्ही याची क्वांटिटी कमी जास्तही करू शकता. आता आपण ही डाळ खिचडी कुकरमध्ये करणार आहोत. तर इथे मी एक छोटा कुकर घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी 2 चमचे गाईचे तूप टाकत आहे. डाळ खिचडी करताना आपली गॅसची फ्लेम अगदीच बारीक करायची आहे, कारण आपले जे जिन्नस आहेत ते अगदीच छोट्या क्वांटिटीमध्ये आहेत, त्याच्यामुळे करपण्याची खूप जास्त शक्यता असते. आता आपलं तूप गरम झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी टाकणार आहोत. त्याचबरोबर थोडंसं जिरं टाकणार आहोत. आता इथे मोहरी नाही टाकली तरी ऑप्शनल आहे, जिरेपूडसुद्धा तुम्ही वापरू शकता. यानंतर आपण या तुपामध्ये 2 लसणाच्या पाकळ्या अगदीच टेचून टाकणार आहोत, जेणेकरून ते आपल्याला मॅश करता येतील. यानंतर आपण टाकणार आहोत कढीपत्त्याची पानं. यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत बारीक चिरलेला कांदा. कांदा आपण अगदीच बारीक गॅसवरती लालसर होईपर्यंत परतून घेणार आहोत. त्याचबरोबर आता आपण इथे थोडंसं हिंग टाकणार आहोत. आता इथे आपला कांदाही छान परतून झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत बारीक चिरलेला टोमॅटो. टोमॅटो थोडा मऊसूद होईपर्यंत परतून घेणार आहोत. टोमॅटो चांगला मऊसूद झाला की आपण याच्यामध्ये टाकणार आहोत लाल भोपळा. त्यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत बारीक चिरलेलं गाजर. त्यानंतर आपण टाकूयात 10 ते 12 मटारचे दाणे. जेव्हा पण आपली ही डाळ खिचडी शिजेल त्यानंतर आपण हे मटारचे दाणे चांगले मॅश करून बाळाला खाऊ घालणार आहोत. आता इथे आपण सगळ्या भाज्या तुपावरती छान परतून अशा घ्यायच्या आहेत. यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत चिमूटभर हळद. आता आपण हे छान परतून घेणार आहोत. त्यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत जे आपण डाळ आणि तांदूळ घेतले होते ते आपण 3 ते 4 पाण्याने इथे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि आता आपण ते याच्यामध्ये मिक्स करणार आहोत. कुकरच्या ऐवजी जर तुम्ही पातेल्यामध्ये किंवा कढईमध्ये डाळ खिचडी करणार असाल तर हे डाळ आणि तांदूळ 1 तासापूर्वी छान भिजवून द्यायचे आणि त्यानंतर कढईमध्ये किंवा पातेल्यामध्ये खिचडी करायची, जेणेकरून आपली खिचडी सहज लवकर शिजली जाईल. आता इथे बघा तुपावरती आपल्या छान भाज्याही परतल्या गेल्या आहेत. त्याचबरोबर डाळ आणि तांदूळही खूप छान इथे मी परतून घेतलेले आहेत. आता इथे थोडंसं चवीपुरतं आपण मीठ टाकणार आहोत. त्यानंतर आता आपण हे एकदा मिक्स करूयात आणि आता याच्यामध्ये आपण पाणी टाकूयात. आता इथे माझे डाळ आणि तांदूळ ऑलमोस्ट अर्धा वाटी झालं होतं, तर अर्ध्या वाटीचे आपण 3 पट आता इथे पाणी टाकणार आहोत. आता इथे मी पाणी टाकलेलं आहे, हे पूर्ण 1 वाटी पाणी टाकलेलं आहे. त्याच्यानंतर अजून अर्धा वाटी पाणी टाकलेलं आहे. तुम्ही पाणीसुद्धा कमी जास्त करू शकता, जशी कन्सिस्टन्सी तुम्हाला हवी आहे तसं तुम्ही पाणी वाढवू शकता. आता इथे मी कुकर लावून घेणार आहेत आणि कुकरच्या एकदम बारीक गॅसवरती 2 ते 3 शिट्ट्या काढून घेणार आहे, जेणेकरून आपले आतमधले सगळे भाज्या ज्या आहेत खूप छान मऊसूद शिजतील.
आता इथे माझी ही शेवटची शिट्टी होते, तिसरी शिट्टी, आणि त्यानंतर आता माझा ऑलमोस्ट कुकर छान गार झालेला आहे. शिट्टीवरती करते आणि कुकरचं झाकण उघडते आहे. इथे तर तुम्ही बघू शकता आपला भात जो आहे खूप छान असा मऊसूत शिजलेला आहे. आता आपण हा काय करूयात, मिक्स करून घेऊयात. थोडंसं तुपाची धार जेव्हा आपण बाळाला देणार आहोत तेव्हा तूप थोडंसं टाकणार आहोत. आता हा आपला मऊसूत इतका छान शिजलेला आहे जो की आपण लहान बाळाला हाताने सुद्धा मॅश करून खाऊ घालू शकतो. अगदीच याच्यातल्या ज्या भाज्या आहेत जेणेकरून गाजर, भोपळा ह्याही खूप अलगद कुकरच्या 2 ते 3 शिट्ट्यांमध्ये अलगद शिजून जातात आणि आपण भरवताना बाळाला कुस्करून आपण आरामात भरवू शकतो. इथे आपली झाली डाळ खिचडी तयार. नेक्स्ट रेसिपी कोणती असायला पाहिजे हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा.